आपल्याला एक दोन आपल्याला काही गोष्टीमध्ये मदत करता आली नाही तरी आपल्याला आपण सगळ्या विचार करून साधारणतः आपण 8 हप्ते आतापर्यंत आपल्याला 8 हप्त्यामध्ये साधारणतः राज्य सरकारने माझ्या ह्या योजनेबंद शेतकऱ्यांना 14,816 कोटी रुपयाची एवढी रक्कम शेतकऱ्यांना मदत आपण केली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, बँकेच्या खात्याकडे नक्की लक्ष ठेवा, कारण की आता पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली होती आणि सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे अखेर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर कर्जमाफीच्या पैशांच्या वितरणासंदर्भातील तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला, त्यामुळे आता 2 हप्त्यांचे पैसे जमा होणार का, तसेच हप्ता जमा होण्यास विलंब का होत आहे आणि नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, असे प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केले जात आहेत। त्याचबरोबर कर्जमाफी नक्की कधी होणार, कर्जमाफीची लाभार्थी यादी कुठे आणि कशी बघायची, तसेच मला कर्जमाफीचा लाभ मिळणार का, तसेच कर्जमाफीच्या लाभासाठी KYC कशा पद्धतीने करायची आणि कर्जमाफीचे पैसे नेमके कधी जमा होणार, असे देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहेत। आता शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल, तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाले पाहिजे, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा झाले पाहिजे, तर तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आता कर्जमाफीचे पैसे कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती जमा होणार, कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार, याबद्दलची A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि इतकंच नाही तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, किती हजार रुपये जमा होणार, हे देखील तुम्हाला समजणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। जे शेतकरी कर्जमाफीची तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील देखील A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला आता समजणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेबद्दलची अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी बातमी पुढे बघणारच आहोत। आता शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करू। तर बघा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी सध्याची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे शेतकरी कर्जमाफी योजना। शासनाच्या माध्यमातून या कर्जमाफी योजनेची प्रक्रिया आता अगदी युद्ध पातळीवरती सुरू झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता शेतकरी मित्रांनो, सध्या कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार, हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला पुढे समजणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफी योजनेची प्रक्रिया आता अगदी युद्ध पातळीवरती सुरू झाली आहे। प्रत्येक बँकेकडून शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे आणि ती पोर्टलवरती अपलोड करण्याचे काम अहोरात्र या ठिकाणी सुरू आहे। बऱ्याच जिल्ह्यांची आकडेवारी देखील
आता या ठिकाणी समोर यायला लागली आहे. पण या सगळ्यात आपल्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जसे की माझी कर्जमाफी नक्की होणार का, तसेच कर्जमाफीची लाभार्थी यादी कुठे आणि कशी बघायची, तसंच माझं नाव यादीमध्ये आहे की नाही हे मला घरबसल्या कसं समजणार, तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कर्जमाफीच्या यादीत नाव आल्यानंतर KYC कशी करायची. तर अशा पद्धतीचे बरेच प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झाले आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला समजणार आहेत. म्हणजेच की तुमची कर्जमाफी नक्की होणार का नाही हे तुम्हाला आता समजणार आहे. तसेच कर्जमाफीची लाभार्थी यादी कुठे आणि कशी बघायची हे देखील तुम्हाला समजणार आहे. तसेच कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का नाही हे तुम्हाला कसं समजणार हे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला KYC कशा पद्धतीने करावी लागणार हे देखील समजणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे बघितल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे तर फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता, राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमची एक छोटीशी चूक झाली तर कदाचित तुम्ही या कर्जमाफीपासून वंचित राहू शकता. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच या ठिकाणी धोक्याची ठरू शकते. त्यामुळे फक्त काय करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी बांधवांनो, सहकार विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्व बँकांना, विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकांना शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्याचे कडक निर्देश देण्यामध्ये आले आहेत. आतापर्यंत जवळपास 90 ते 99% शेतकऱ्यांची माहिती यशस्वीपणे पोर्टलवरती अपलोड झाली आहे. फक्त काही मोजक्याच शेतकऱ्यांची माहिती बाकी आहे, ज्याची कारणे देखील या ठिकाणी काही आहेत. काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नाही, तर अशा शेतकऱ्यांची माहिती या ठिकाणी अद्याप देखील गोळा झाली नाही. तसेच काही शेतकऱ्यांची कर्ज खाती ही 1000 रुपयांपेक्षा कमी रकमेची आहे. तसेच काही मृत शेतकऱ्यांच्या वारसांची माहिती अद्याप बँकेकडे उपलब्ध झाली नाही. परंतु या ठिकाणी काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की बँका सध्या ही सर्व माहिती गोळा करत आहेत. बँकाकडे डेटा अपलोड करताना 2 वेगळ्या याद्या तयार केल्या जात आहेत. आता कोणत्या 2 वेगळ्या याद्या तयार केल्या जात आहेत हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर बघा, पहिली यादी अशा शेतकऱ्यांची आहे ज्यांचे आधार कार्ड पूर्णपणे बँकेशी संलग्न आहे आणि त्यांचा संपूर्ण डेटा अचूक आहे. त्यानंतर दुसरी यादी अशा शेतकऱ्यांची आहे ज्यांचा डेटा अपूर्ण आहे किंवा आधार लिंक नाही, तर अशा शेतकऱ्यांना बँका स्वतः संपर्क करून त्यांची माहिती गोळा करत आहेत. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत साधारणतः 90 ते 99% शेतकऱ्यांची माहिती यशस्वीपणे पोर्टलवरती अपलोड झाली असल्यामुळे या ठिकाणी आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आणि ज्या देखील शेतकऱ्यांची माहिती या ठिकाणी गोळा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना बँका स्वतः संपर्क करून माहिती गोळा करत असल्यामुळे कोणत्याच शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता आपल्या मुख्य प्रश्नाकडे वळूया. बघा, शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की कर्जमाफीची यादी कुठे बघायला मिळणार. आता शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे तर तुम्हाला समजणार आहे. तसेच नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील कधी जमा होणार हे देखील पुढे तुम्हाला समजणार आहे. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता कर्जमाफीची यादी कुठे बघायला मिळणार हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, जशी बँकांकडून माहिती या ठिकाणी म्हणजेच की जशी बँकांकडून माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण होईल तशी कर्जमाफीची पहिली यादी अधिकृतपणे प्रकाशित केली जाईल.
ही यादी तुम्हाला आता या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. आता कर्जमाफीची यादी तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी बघायला या ठिकाणी मिळणार तर बघा, मोबाईलवरती मेसेज येईल बघा. ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत पात्र ठरतील त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती शासनाकडून थेट SMS पाठवून कळवले जाईल. त्याचबरोबर बँकेचा नोटीस बोर्ड या ठिकाणी देखील तुम्हाला यादी बघायला मिळेल. तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतले आहे त्या बँकेच्या शाखेत ही यादी लावली जाईल. म्हणजेच की बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी बँकेचा म्हणजेच की जो नोटीस बोर्ड असतो त्या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफीची यादी बघायला मिळेल. त्यानंतर तुमच्या गावातील तलाठी कार्यालय किंवा ग्रामपंचायत स्तरावरती देखील ही या ठिकाणी लाभार्थी यादी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिली जाईल. म्हणजेच की तुम्ही तुमच्या गावामध्ये तलाठी कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायत या कार्यालयावरती देखील तुम्ही तुमच्या या ठिकाणी म्हणजेच की कर्जमाफीची यादी बघू शकता. हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर सोशल मीडिया आहे बघा. आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. तुमच्या गावातील शेतकरी व्हॉट्सॲप ग्रुपवरती सुद्धा ही यादी खूप वेगाने उपलब्ध होते. तिथून देखील तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. म्हणजेच की तुम्ही तुमच्या गावातील व्हॉट्सॲप ग्रुपवरती देखील ही कर्जमाफीची यादी बघू शकता. त्यानंतर शासनाच्या माध्यमातून एक विशेष कर्जमाफी पोर्टल विकसित करण्यामध्ये आले आहे. या पोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री किंवा कृषी मंत्र्यांच्या हस्ते एका भव्य कार्यक्रमामध्ये केले जाणार आहे. हे पोर्टल सुरू झाल्यानंतर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र तसेच CSC सेंटर या ठिकाणी जाऊन तुम्ही यादी बघू शकता. म्हणजेच की या ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही कर्जमाफीची यादी बघू शकता. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो बघा. तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती देखील या ठिकाणी मॅसेज येऊ शकतो की तुमचं या ठिकाणी कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं. हे देखील तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बँकेच्या म्हणजेच की बँकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जो बँकेचा नोटीस बोर्ड असतो तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला कर्जमाफीची यादी बघायला मिळेल आणि त्या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव तपासू शकता. त्यानंतर तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत या ठिकाणी देखील तुम्हाला कर्जमाफीची यादी बघायला मिळेल. त्यानंतर सोशल मीडियाचा जर विचार केला तर तुमच्या गावातील व्हॉट्सॲप ग्रुपवरती देखील कर्जमाफीची यादी लवकर उपलब्ध होऊ शकते. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या गावातील किंवा तालुकास्तरीय या ठिकाणी CSC सेंटर असतील, आपले सेवा केंद्र असतील तर या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही कर्जमाफीची यादी तपासू शकता. त्यामध्ये तुमचं नाव आलं आहे का नाही याची देखील तुम्ही खात्री करू शकता. म्हणजेच की या ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणी कर्जमाफीची यादी उपलब्ध होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता कर्जमाफीची यादी या ठिकाणी कुठे बघावी हे तर तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC कशी करायची. कारण की आता आधार प्रमाणीकरण असेल तरच पैसे खात्यावरती जमा होतील. त्यामुळे मग आधार प्रमाणीकरण नेमकं कसं करायचं असा देखील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, जर तुमचे नाव यादीत आले तर कर्जमाफीचे पैसे थेट खात्यावरती जमा होण्यासाठी तुम्हाला KYC करणे बंधनकारक आहे. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची यादी या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी बघायला मिळणार हे तर तुम्हाला समजलं आहे. आणि कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, KYC करायची आहे, आधार प्रमाणीकरण पूर्ण करायचं आहे. जर तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले तर कर्जमाफीचे पैसे थेट खात्यावरती जमा होण्यासाठी तुम्हाला KYC करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया कशी असेल, कशा पद्धतीने असेल हे नीट समजून घेणं देखील आवश्यक आहे. तर बघा, यादीत नाव आलेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्याच्या आधार नंबरसोबत एक विशिष्ट नंबर दिला जाईल, ज्याला आपण विकी ID किंवा विशिष्ट KYC नंबर म्हणतो. हा नंबर मिळाल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रावरती तुम्हाला जायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेमध्ये देखील या ठिकाणी जाऊ शकता. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला अंगठ्याचा ठसा किंवा डोळे स्कॅन करून आपले आधार प्रमाणीकरण या ठिकाणी करावे लागेल. आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर म्हणजेच की तुमचे आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर पुढील 48 तासांच्या आत केंद्रीय खात्यामधून कर्जमाफीची रक्कम ही थेट तुमच्या कर्ज खात्यामध्ये जमा केली जाईल. तर अशा पद्धतीने कर्जमाफीचे पैसे जमा होतील. शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्व काही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. फक्त काय करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा.
तर बघा, सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवरती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असून साधारणतः 90 ते 99% शेतकऱ्यांची माहिती ही पोर्टलवरती अपलोड झाली असून आता लवकरच या ठिकाणी कर्जमाफीची यादी जाहीर होणार आहे. आणि कर्जमाफीची यादी कुठे बघायची तर तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये कर्जमाफीची यादी बघू शकता. तसेच ज्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतलं आहे तर त्या बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी बँकेचा नोटीस बोर्ड असतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कर्जमाफीची यादी बघू शकता. तसेच आता सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे तुमच्या गावातील व्हॉट्सॲप ग्रुपवरती देखील लवकरच या ठिकाणी कर्जमाफीची यादी जाहीर होऊ शकते. तसेच तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटरमध्ये जाऊन देखील कर्जमाफीची यादी तपासू शकता. आता कर्जमाफीची यादी आल्यानंतर त्या कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरण करायचं आहे. आणि आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा आपले सेवा केंद्र या ठिकाणी जाऊ शकता आणि त्या ठिकाणी आधार प्रमाणीकरण पूर्ण करू शकता. आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर मग पुढील 48 तासांच्या आत केंद्रीय खात्यामधून कर्जमाफीची रक्कम थेट तुमच्या कर्ज खात्यामध्ये जमा केली जाईल. तर अशा पद्धतीने कर्जमाफीचे पैसे जमा होतील आणि कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला आधार प्रमाणीकरण म्हणजेच की बायोमेट्रिक KYC करावीच लागेल, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर बघा, कर्जमाफीची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर बँका तुम्हाला कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देतील आणि तुम्ही पुढील नवीन पीक कर्जासाठी पात्र ठराल. आता अनेकांच्या मनामध्ये शंका असेल की शासनाकडे यासाठी निधी उपलब्ध आहे का. तर शेतकरी मित्रांनो, चालू पावसाळी अधिवेशनामध्ये या कर्जमाफीसाठी पुरवणी मागण्या सादर करण्यामध्ये आल्या आहेत. यामध्ये हजारो कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यामध्ये आली आहे. तसेच राज्यपालांच्या स्वाक्षरीने हा निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल आणि त्याचा अधिकृत जाहीर देखील लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध होईल. तसेच नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी संदर्भातील एका विशेष माहिती पुस्तिकेचे उद्घाटन देखील करण्यामध्ये आले आहे. त्यामुळे शासन स्तरावरती सर्व तयारी पूर्ण झाली असून आता लवकरच पोर्टलचे उद्घाटन करून प्रत्यक्ष कर्जमाफीचे पैसे वाटप करण्यास या ठिकाणी सुरुवात होईल. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. शेतकरी मित्रांनो, ही होती शेतकरी कर्जमाफी यादी आणि KYC प्रक्रियेबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती. आता या ठिकाणी लवकरच याद्या प्रसिद्ध होतील. याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही याची खात्री करून घ्या. यादीमध्ये नाव आल्यानंतर या ठिकाणी आधार प्रमाणीकरण पूर्ण करा. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर मग तुमच्या खात्यावरती या ठिकाणी कर्जमाफीचे पैसे जमा होतील. तर अशा पद्धतीने कर्जमाफीची प्रक्रिया आहे आणि लवकरच आता पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या ठिकाणी सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली होती. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 5 जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होणार. त्यामुळे येत्या अवघ्या काही दिवसांमध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास देखील सुरुवात होईल, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला देखील ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आता कर्जमाफी संदर्भातील माहिती या ठिकाणी समजली. त्यानंतर आता शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे पैसे लवकर जमा होणार. कर्जमाफीची तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये आली. ही आनंदाची बातमी असली तरी आता एक या ठिकाणी म्हणजेच की चिंतेची बाब असणारी देखील बातमी आहे. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील एक चिंतादायक बातमी आहे. ती आपण या ठिकाणी आता समजून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजेल. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता PM किसान सन्मान निधीचा हप्ता तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला. तुमच्या देखील खात्यावरती PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील. पण आपल्या महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं घोंगडं अजूनही भिजतच पडले. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता नेमका कुठे गायब झाला, तो का रखडला आहे. शेतकरी मित्रांनो, कृषी दिनानिमित्त किंवा इतर कार्यक्रमाच्या वेळी हा हप्ता मिळेल अशा अनेक चर्चा तुम्ही ऐकल्या असतील. पण आज मी तुमच्या समोर जी वस्तुस्थिती मांडणार आहे ती एकूण तुमच्या
पायाखालची जमीन या ठिकाणी सरकेल. सरकारकडे खरोखरच शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे शिल्लक आहेत की राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे? या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी संपूर्ण सविस्तर आणि धक्कादायक विश्लेषण बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला समजली असेल. त्यानंतर आपण या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. कर्जमाफीचे पैसे कधीपासून जमा होणार, तर येत्या काही दिवसांमध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होणार. कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की 5 जुलैपासून जमा होणार, म्हणजेच की येत्या काही दिवसांमध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होतील हे तर तुम्हाला समजलं आहे. परंतु नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी फक्त या ठिकाणी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या धर्तीवरच आपल्या महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यामध्ये आली. उद्देश अतिशय चांगला होता. शेतकऱ्यांना वर्षाला अतिरिक्त 6,000 रुपये देऊन शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावणे या योजनेचा उद्देश आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा उद्देश अतिशय चांगला आहे. नियम आणि नियोजनानुसार आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 10वा हप्ता जमा होणे अपेक्षित होते. वेळापत्रकानुसार जर बघायला गेलं तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील जमा व्हायला पाहिजे होता. पण वस्तुस्थिती काय आहे, अजून आपल्याला या ठिकाणी म्हणजेच की 8वा हप्ता मिळून मोठा कालावधी उलटून गेला आहे. त्यानंतर जो नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा व्हायला पाहिजे होता तो कालावधी कधीच संपून गेला. आता तर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता मिळण्याची वेळ येऊन ठेपली आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांचे दोन हप्ते म्हणजेच की तब्बल 4,000 रुपये अजूनही सरकारकडे प्रलंबित आहेत. बघा, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा व्हायला पाहिजे होते. नमो शेतकरी योजनेचा 9वा तसेच 10वा हप्ता देखील जमा व्हायला पाहिजे होता. परंतु वस्तुस्थिती नेमकी काय आहे, तर अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वाच हप्ता जमा झाला नाही. हा पैसा कुठे गेला? जेव्हा शेतकरी पेरणीच्या खतांच्या आणि बियाणांच्या खर्चासाठी या पैशांची वाट पाहत असतो, नेमक्या त्याच वेळी हा पैसा का रखडतो? आता सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत आणि पेरणी म्हटल्यावरती शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज असते आणि याच येणं गरजेच्या वेळी मग शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसा जमा होत नाही. तर मग या योजनांचा काय उपयोग, या पैशांचा काय उपयोग? येणं गरजेच्या वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणे हे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण याच्या मूळ कारणाकडे वळूयात. हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता का रखडलाय याची माहिती जेव्हा या ठिकाणी शासकीय पातळीवरती आणि उच्च अधिकाऱ्यांकडून घेण्यामध्ये आली तेव्हा अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. या हप्त्यांची घोषणा करायला किंवा निधी द्यायला सध्या सरकारच्या पातळीवरती कोणतेही हालचाल दिसत नाही. याचं कारण काय, तर राज्यावरती झालेला कर्जाचा प्रचंड डोंगर आणि पैशांचे बिखरलेले आर्थिक नियोजन. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आज आपल्या राज्यावरती तब्बल 11 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचा डोंगर उभा आहे. हा आकडा सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. बरं, या ठिकाणी राज्यावरती कर्ज असेल, बरं कर्ज घेतलं तर घेतलं, पण या कर्जाचं नुसतं व्याज किती भरावं लागतंय, तर दरवर्षी साधारणतः 17,000 कोटी ते 1 लाख कोटी रुपयांच्या दरम्यान केवळ व्याज भरण्यामध्ये राज्याचा पैसा जात आहे. हे गणित सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. मुंबई ते नागपूर जोडणारा जो भव्य समृद्धी महामार्ग बांधला गेला त्याचा एकूण खर्च साधारण 55,000 कोटी रुपये होता. याचा अर्थ असा की आपण दरवर्षी केवळ कर्जाचे व्याज म्हणून जेवढे पैसे देतोय त्या पैशात दरवर्षी 2 समृद्धी महामार्ग उभे राहू शकतात. विचार करा, जनतेच्या टॅक्सचा पैसा, राज्याचा महसूल कुठे चाललेला आहे? तर जेव्हा राज्याची आर्थिक घडी इतकी बिघडते तेव्हा त्याचा थेट फटका कोणाला बसतो, तर तो सर्वात आधी शेतकरी आणि सर्वसामान्याला बसतो. आता या ठिकाणी विचार करण्याची गोष्ट काय आहे, तर जनतेच्या टॅक्सचा पैसा आणि राज्याचा महसूल नेमका या ठिकाणी कुठे चालला आहे, हा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकरी मित्रांनो, आता सध्या जर बघायला गेलं तर जेव्हा राज्याची आर्थिक घडी बिघडते तर तेव्हा थेट फटका कोणाला बसतो, तर तो सर्वात आधी शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला बसतो.
शेतकऱ्यांना वेळेवरती 2,000 रुपयांचा हप्ता देताना सरकारकडे निधीची चणचण भासते. पण दुसरी बाजू जर बघायला गेलं तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर आमदार, खासदार आणि त्यांचे नातेवाईक यांच्या संपत्तीत दिवसेंदिवस शेकडो हजारो कोटींची भर पडत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. राजकीय नेत्यांसाठी, त्यांच्या सुखसुविधांसाठी किंवा इतर घोषणांसाठी निधी कधीच कमी पडत नाही. पण जेव्हा खरी गरज सामान्य शेतकऱ्याला असते तेव्हा मात्र तांत्रिक अडचणी, निधीची कमतरता अशी कारणे पुढे केली जातात. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता का जमा झाला नाही, तर निधीची तरतूद नाही, निधीची कमतरता आहे, अशा पद्धतीने कारणे या ठिकाणी दिली जात आहेत. आता एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. कापूस, सोयाबीन, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दुसरीकडे हक्काचे 2,000 रुपये मिळवण्यासाठी सुद्धा शेतकऱ्याला सरकारकडे डोळे लावून बसावे लागते. यापेक्षा मोठं दुर्दैव नेमकं काय आहे? मग ही परिस्थिती का निर्माण झाली? तर राज्यावर एवढं कर्ज कशामुळे झालं? हे काय अचानक आलेलं संकट नाही किंवा कोणतीही जादू झाली नाही. हे झालं आहे आपल्या म्हणजेच की जनतेच्या दुर्लक्षामुळे. आता लोकशाहीमध्ये जोपर्यंत आपण शांत बसू, प्रश्न विचारणार नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. राजकारणात सत्तेचा समतोल असणं देखील अत्यंत आवश्यक असतं. जर विरोधी पक्ष मजबूत नसेल तर सत्ताधाऱ्यांवरती वचक राहत नाही. जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सभागृहामध्ये आणि रस्त्यावरती वाचा फोडण्यासाठी विरोधी पक्षांची संख्या नेहमीच संतुलित असायला हवी. जेव्हा आपण जागरूक होऊन प्रश्न विचारायला लागू तेव्हाच सरकारला शेतकऱ्यांच्या हप्त्यांचे आणि हक्कांचे नियोजन वेळेमध्ये करावे लागेल. तर शेतकरी बांधवांनो, सद्यस्थिती पाहता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याबाबत सरकारच्या पातळीवरती कोणतीही मोठी घोषणा किंवा आर्थिक तरतूद झालेली दिसत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. सरकार कधी या ठिकाणी म्हणजेच की जागा होतोय आणि हा रखडलेला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा करतंय याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात जसे काही अधिकृत आणि नवीन अपडेट येईल ती सर्वात आधी मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तुम्हाला काय वाटतं? सरकार शेतकरी योजनांचे पैसे वेळेवरती का देऊ शकत नाही आहे? तुमचे मत या ठिकाणी खाली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही वस्तुस्थिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी मित्रांनो, बघा, कर्जमाफी संदर्भातील आनंदाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीचे पैसे लवकरच जमा होणार हे तर समजलं आहे. पण दुसरी जी धक्का देणारी बातमी अशी आहे की जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता मागील काही महिन्यापूर्वीचा जमा व्हायला पाहिजे होता, तर त्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील सरकारने अद्याप देखील कोणतीच घोषणा केली नाही. ही या ठिकाणी दुर्दैवाची बाब आहे. आता सध्या सरकारनं कोणतीच घोषणा केली नाही, त्यामुळे हप्ता आज येणार, उद्या येणार असं सांगता येणार नाही. परंतु सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार लवकरच हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. परंतु सरकारनं कोणतीच घोषणा केली नाही, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. जसं सरकार याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करेल तसं या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लगेच या ठिकाणी कळवण्यामध्ये येईल. आणि सध्या ज्या काही बातम्या येत आहेत की आज पैसे येणार, त्या म्हणजेच की उद्या पैसे येणार, तर ह्या सर्व चुकीच्या बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजेच की सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या देखील असतात. त्यामुळे कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील सरकारने अद्याप देखील कोणतीच घोषणा केली नाही, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की सरकारनं घोषणा केली नसली तरी परंतु नेमका हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो? तर सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार साधारणतः 15 जुलैपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो. परंतु सरकारनं अधिकृतपणे घोषणा केली नाही, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच जर तुमचा काही प्रश्न असेल तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवण्याचा प्रयत्न करा. आणि अशाच अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी, अपडेट पाहण्यासाठी आणि अचूक माहिती बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.